नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। रात्रीची शांत झोप ही आपल्या प्रत्येकाला गरजेची असते आणि चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली असते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शांत चांगल्या झोपेसाठी 7 साधे नियम सांगणार आहे। याचा पहिला नियम आहे, तुमची झोपण्याची व उठण्याची वेळ ही निश्चित असली पाहिजे, ठराविक असली पाहिजे। याचं कारण आहे, एक आपल्या शरीरामध्ये जसं एक घड्याळ असतं आपण तसं शरीरामध्ये एक बायोलॉजिकल क्लॉक असतो आणि त्याला आमच्या भाषेमध्ये सर्कॅडियन रिदम असं म्हणतात। तुम्ही त्या वैद्यकीय टर्मिनॉलॉजी मध्ये जाऊ नका, तर ही बायोलॉजिकल एक जैविक घड्याळ आपल्या शरीरात असते आणि तुम्ही जर ठराविक वेळ उठण्याची आणि झोपण्याची ठेवली तर बरोबर त्या वेळेला तुम्हाला छान झोप येऊ लागते। मी आता समजतो की जीवनशैलीचे आपले बरेच प्रश्न हे आपल्या कामामुळे निर्माण झालेले आहेत। रात्रीची शिफ्ट, दिवसाची शिफ्ट, कामाच्या निश्चित वेळा नसतात, पण तरीही जितकं शक्य होईल तितकं रात्री झोपण्याची आणि उठण्याची वेळ ही निश्चित ठेवा। नक्कीच तुमच्या झोपेच्या क्वालिटीमध्ये त्याच्यामुळे फरक पडेल। दुसरा एक नियम आहे हा, की रात्रीचं जेवण शक्यतो झोपण्याच्या आधी 2.5 ते 3 तास तुम्ही हे रात्रीचं जेवण केलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात हे हलकं जेवण असलं पाहिजे। म्हणजे अगदी आपण आपल्याकडे एक तो 3 कोर्स मील असतो, तो रात्रीच्या जेवणामध्ये बुफे आपण जे खातो ते कधीही खाऊ नये। खिचडी, कढी, डाळ, सूप, फ्रुट्स असे अगदी पचायला हलके अन्न जे असतं ते तुम्ही रात्री खायला हवं। शक्यतो रात्री 8 नंतर तुम्हाला चांगली झोप, एक आपण 10:30-11च्या आसपास जर झोपत असू तर 8 ही तुम्ही एक रात्रीच्या झोपेसाठीची डेडलाईन ही निश्चित करायला हवी। बऱ्याचदा आपल्याला सवय असते की झोपण्याच्या आधी 1 ग्लास पाणी पितो आपण, किंवा लहान मुलांना दूध पाजतो, किंवा आपणही 1 ग्लास दूध पितो। तर हे रेकमेंडेड नाही, हे शक्यतो करू नये। त्याचं कारण असं आहे की पाणी पिल्यामुळे किंवा दूध पिल्यामुळे रात्री एक लघवीचा रिफ्लेक्स येतो। जरी तुम्हाला लघवीला जाग आली नाही तरी तो झोपेमध्ये आतल्या आत कुठेतरी तुमची चलबिचल होते, झोप डिस्टर्ब होते। म्हणून शक्यतो एक नियम ठेवायचा की झोपेच्या 1 तास आधीच 1 ग्लास पाणी पिऊन घ्यायचं आणि झोपताना लघवी करून मग झोपायचं। शांत झोपेसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला माहिती आहे की मोबाईल शिवाय आपलं आयुष्य चालत नाही, मोबाईल हा आपल्या आयुष्याचा भाग झालाय, पण झोपण्याच्या आधी 1 तास काहीही झालं तरी मोबाईल बंद करायचा। फक्त मोबाईलच नाही, स्क्रीन सगळे म्हणजे लॅपटॉप, कम्प्युटर, टीव्ही सगळे स्क्रीन्स बंद करायचे। याचं कारण आहे की आपली झोप ज्या संप्रेरकामुळे आपल्याला झोप येते त्याचं नाव असतं मेलॅटोनिन। मेलॅटोनिन या गोळ्याही मिळतात ज्याची गरज नाहीये खरं तर या मेलॅटोनिन हा प्रकाशामुळे हा शरीरात कमी होतो, इनिबिट होतो। म्हणजे मेलॅटोनिनचा सगळ्यात मोठा शत्रू जर कुठे असेल तर तो आहे लाईट आणि स्क्रीन। त्यातल्या स्क्रीन मधून येणारा जो निळा लाईट असतो, ब्ल्यू लाईट असतो, तर तो या मेलॅटोनिनचा शत्रू आहे आणि म्हणून तो झोपेचा शत्रू आहे। नियम करून घ्यायचा, सगळ्यांनी एक जागा ठरवायची आणि झोपण्याच्या आधी ते फोन आपले तिथे नेऊन ठेवायचे। पुढचा नियम आहे झोपण्याची खोली। शक्यतो जर तुमच्या घरामध्ये जागा असेल, जर तुम्हाला लक्झरी असेल तर झोपण्याची खोली ही झोपण्यासाठीच वापरावी। बाकीच्या म्हणजे टीव्ही बघण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी ती वापरू नये। आणि झोपण्याच्या खोलीमध्ये जितका अंधार असेल तितकी झोप तुम्हाला चांगली लागेल। मला आधीचा मुद्दा होता स्क्रीन, त्याच्यासोबत अजून एक सांगायचं की आजकाल आपण रात्री झोपताना वेब सिरीज बघतो, बऱ्याच नेटफ्लिक्स किंवा हॉटस्टार किंवा सगळ्या याच्यावरच्या हिंसक ज्या मालिका बघतो त्याही झोपेसाठी अत्यंत घातक असतात, त्याही आपण बघू नये। शक्यतो आपल्याला मूवीला जायचं असेल तर रात्रीचे 9 ते 12चे शो आपण टाळले पाहिजे, त्याचा झोपेवर खूप दुष्परिणाम होतो। अजून एक नियम आहे की दुपारी 4 नंतर शक्यतो चहा आणि कॉफी पिणं टाळावं। आणि अजून शेवटची एक गोष्ट, झोपेसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे व्यायाम, चालणं, वर्कआउट जे काही आहे। मी नेहमी सांगतो की काय होतं की दिवसभर विचार करून आपलं मन थकतं, पण श्रम करून आपलं शरीर थकत नाही। तर याचं अगदी उलट व्हायला पाहिजे की आपलं मन शांत व्हायला पाहिजे आणि श्रम करून आपलं शरीर थकायला पाहिजे, म्हणजे शरीर आपोआप झोप मागतं आणि त्याला झोप लागते आणि ते झोपतं। तर अशा प्रकारे जर आपण हे सगळ्या गोष्टी केल्या तर शांत झोप लागण्यासाठी आपल्याला खूप मदत होईल। धन्यवाद।